मंडळी, जगातल्या टॉप 5 डिरेक्टरमध्ये गणल्या जाणाऱ्या क्रिस्तोफर नोलाननं मागचा शुक्रवार गाठून त्याचा बहुचर्चित ओपेनहायमर हा सिनेमा रिलीज केलाय. तो सिनेमा जगाला अणुबॉम्ब देणाऱ्या ओपेनहायमर या महान सायंटिस्टच्या आयुष्यावर आधारित आहे. पण एवढा मोठा शोध लावल्यानंतरही ओपेनहायमरला स्वतःच्या शोधाचं कौतुक कमी, काळजीच जास्त वाटली. त्याचा शेवटही खूप वाईट झाला. पण हे खरं असलं तरी सिनेमा शूट करताना नोलाननं खराखुरा अणुबॉम्ब फोडलाय हे कळल्यावर लोकांनी पिक्चरला बेकार गर्दी केली आहे. अगदी इंडियामध्येही त्याची जबरदस्त क्रेज पाहायला मिळते. पण पिक्चर बघून आलेल्या काही प्रेक्षकांची अशी तक्रार आहे की आम्हाला सिनेमा नीट कळलाच नाही. तर ज्यांना कळाला त्यांचं असं म्हणणं आहे की नोलानच्या टिपिकल सिनेमात जसे खतरनाक सायंटिफिक ॲक्शन सीन असतात तसं या सिनेमात काहीच दाखवलेलं नाहीये. तर सिनेमात इंटिमेट सीन वेळी चक्क भगवद्गीता का दाखवली या कारणावरून काही प्रेक्षकांनी सिनेमाला बेकार ट्रोलही करायचं धरलंय. पण नोलानचा ओपेनहायमर तेवढ्यापुरता मर्यादित आहे का? तर नाही. तो या सगळ्या आशापेक्षा आणि ट्रोलिंगच्याही पुढं जाऊन आपल्याला खूप डीप आणि आश्चर्यकारक गोष्ट सांगतो. अशी गोष्ट जी तुम्ही आत्ताच्या घडीला खूप रिलेट करू शकता. जर ती गोष्ट जाणून घेण्यासाठी तुम्ही उत्सुक असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. म्हणजे ओपेनहायमर इतिहासातला एक असा शास्त्रज्ञ होता ज्याच्या शोधामुळे या दुनियेवर खूप मोठा इम्पॅक्ट पडला. त्यानं जर्मनीला मागं टाकून अमेरिकेला जगातला सगळ्यात पहिला ॲटॉमिक बॉम्ब बनवणारा देश बनवला. आता सुरुवातीपासून त्याच्या आयुष्यातल्या थरारक गोष्टी पाहूयात. ओपेनहायमरचा जन्म 22 एप्रिल 1904 सालचा. त्याचं पूर्ण नाव जुलियस रॉबर्ट ओपेनहायमर. त्याचे आई वडील मूळचे जर्मनीचे, पण अमेरिकेतली वाढती औद्योगिक आणि तंत्रज्ञानातील प्रगती बघता त्यांनी अमेरिकेत आपलं बस्तान हलवलं. त्यांनी अमेरिकेत येऊन टेक्स्टाईल व्यवसायातून खूप प्रॉपर्टीही जमा केली. त्यामुळे ओपेनहायमरला लहानपणापासून घरात शिकण्याची मुभा होती आणि स्वतः रॉबर्टला सुद्धा पुस्तकं भयान आवडायची. त्याला अभ्यासात खूप रस होता. अगदी 9व्या वर्षीच रॉबर्टनं फिलॉसॉफी आणि केमिस्ट्रीची जगातली बेस्ट पुस्तकं वाचून काढली होती. दरम्यान रॉबर्टच्या 10व्या वाढदिवसाला त्याच्या मावशीनं त्याला मिनरल्सचा एक बॉक्स गिफ्ट म्हणून दिला होता. तेव्हापासून रॉबर्टचा मिनरॉलॉजीमध्ये खूप इंटरेस्ट वाढला होता. वयाच्या 10व्या वर्षापासून तो वेगवेगळ्या विषयावर शोध निबंध लिहायला आणि ते मोठमोठ्या विद्यापीठात पाठवायला लागला होता. एका कॉलेजनं तर रॉबर्टला 11व्या वर्षीच एक मोठा शास्त्रज्ञ समजून लेक्चर द्यायला आमंत्रित केलं होतं. त्याची क्षमता आणि अचिव्हमेंट अफाट होती. आपलं शालेय शिक्षण पूर्ण करून रॉबर्ट पुढं जगातल्या नामांकित हार्वर्ड युनिव्हर्सिटीमध्ये जाणार होता. पण ऐनवेळी आजारपणानं त्याला ग्रासलं. पुढं त्याच्या वडिलांनी त्याला इंग्लिशच्या शिक्षकांसोबत न्यू मेक्सिकोला पाठवलं. तिथली हवा रॉबर्टला मानवली आणि तो खट्ट बरा झाला. दरम्यान तिथं काही काळ राहिल्यानंतर 18व्या वर्षी ओपेनहायमर पुन्हा हार्वर्डमध्ये गेला. तिथं त्यानं लिटरेचर, हिस्ट्री, फिलॉसॉफी, मॅथमॅटिक्स विषयांचा सखोल अभ्यास केला. 1925 साली त्यांनी आपली मास्टर डिग्री घेतली. पण त्याच्या आधीच 1924 साली त्याला क्रिस्ट कॉलेजची स्कॉलरशिप मिळाली होती. तिथं केमिस्ट्रीचे जगातले सर्वोत्कृष्ट सायंटिस्ट रुदरफोर्ड यांच्यासोबत राहून शिकण्याची संधी ओपेनहायमरला मिळणार होती. हे रुदरफोर्ड तेच ज्यांनी ॲटॉमिक मॉडेल आणि अल्फा बीटा रेजचा शोध लावला होता. पण 3 अर्ज लिहून सुद्धा रुदरफोर्ड रॉबर्टला आपल्यासोबत घ्यायला तयार झाले नाहीत. रॉबर्टनं त्यांचा निर्णय खुल्या मनानं स्वीकारला. पुढे ओपेनहायमर जगविख्यात अशा केम्ब्रिज युनिव्हर्सिटीमध्ये शिकण्यासाठी गेला. तिथे त्याला सर जे थॉम्सन ज्यांनी जगाला इलेक्ट्रॉन शोधून दिला होता त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. ही गोष्ट तशी खूप मोठी होती कारण थॉम्सन हे तेव्हा रुदरफोर्ड यांच्यानंतर रसायनशास्त्रातले दुसरे मोठे एक्सपर्ट सायंटिस्ट होते. पण थॉम्सन यांनी ओपेनहायमरला लॅबमधलं डॉक्युमेंटेशन पूर्ण करण्याच्या अटीवर सोबत घेतलं होतं. पण काही काळ गेल्यानंतर ओपेनहायमरला ते काम आवडलं नाही. दरम्यान त्यांनी तिथून काढता पाय घेतला आणि ते जर्मनीच्या सर्वोत्कृष्ट युनिव्हर्सिटी ऑफ गॉटिंगनमध्ये शिकण्यासाठी गेले. तिथं वयाच्या 23व्या वर्षीच म्हणजे 1927 साली त्यानं आपली PhD पूर्ण केली. PhD दरम्यान त्यानं क्वांटम मेकॅनिक्सवर केलेला रिसर्च जगभरात गाजला. पुढे ओपेनहायमरची लिनस कार्ल पॉलिंग यांच्यासोबत ओळख झाली होती. तेव्हा दोघे एकत्रितरित्या एका महत्त्वाच्या केमिकल बॉन्डवर रिसर्च करत होते. पण त्यावेळी पॉलिंग यांच्या पत्नीसोबत ओपेनहायमरचं अफेअर सुरू झालं आणि ती गोष्ट पॉलिंग यांना समजल्यावर त्यांनी ओपेनहायमरला तिथून जाण्यासाठी मजबूर केलं. त्यानंतर ओपेनहायमर काल्टेकमध्ये प्राध्यापक म्हणून रुजू झाला. त्याच दरम्यान त्याचा ॲटम न्यूक्लियसचा खूप डीप अभ्यास सुरू होता.
पण कार्लटेक मधल्या मुलांना ओपेनहायमरची रटाळ लेक्चर ऐकायचा कंटाळा येऊ लागला. तेव्हा ओपेनहायमर 45 मिनिटांचं लेक्चर्स द्यायला 2 ते 2.5 तास लावायचा. त्याला व्यवस्थित शिकवता येत नाही अशा तक्रारी त्यावेळी पोरांनी वरिष्ठांकडे केल्या होत्या. त्या कानावर आल्यावर ओपेनहायमरनं पुढे शिकवायचं कसं याचं ऑफिशियल ट्रेनिंग घेतलं आणि पुन्हा कामावर रुजू झाला. त्याच काळात म्हणजे 1940च्या दरम्यान त्याची मेडिकल रिसर्चर कॅथरीन फ्युनिंग हिच्याशी जवळीक वाढली. तेव्हा दोघंही कम्युनिस्ट म्हणजे साम्यवादी विचारसरणीच्या अधीन झाले होते. ओपेनहायमरनं तर कम्युनिझम शिकवणाऱ्या एका संस्थेला आपली प्रॉपर्टी ही दान दिली होती. दरम्यान आयुष्याला थोडी स्टॅबिलिटी आल्यावर दोघांनी लग्नही केलं. पण पुढच्या काळात रशियामध्ये राष्ट्रवादाच्या नावावर स्टॅलिननं घातलेला नरसंहार बघितला आणि ओपेनहायमरच्या डोक्यातून कम्युनिझमचा विचार कायमचा निघून गेला. तो फक्त आपल्या विज्ञानवादी प्रयोगात स्वतःला गुंतून ठेवू लागला. दरम्यान 1939 सालीच जगात दुसऱ्या महायुद्धाला सुरुवात झाली होती. त्याचा परिणाम म्हणून जर्मनीत हिटलरनं न्यूक्लिअर बॉम्ब बनवण्याची प्रक्रिया सुरू करण्यास सांगितलं होतं. त्याच्या सांगण्यानुसार जर्मनीच्या शास्त्रज्ञांनी फिजन रिॲक्शनने प्रोड्यूस होणाऱ्या अनियंत्रित एनर्जीवर रिसर्च देखील पूर्ण केला होता. त्या शोधाची खबर लिओ सिझरल्ड आणि इतर 2 हंगेरियन शास्त्रज्ञांना लागली होती. पण त्यांना ही भीती सुद्धा होती की जर हिटलरनं सगळ्यात आधी न्यूक्लिअर बॉम्ब बनवला तर तो या जगाला नरक बनवून टाकेल. म्हणून त्यांनी तातडीनं ही गोष्ट अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन डी रुझवेल्ट यांच्या कानावर घालण्याचं ठरवलं. पण त्यांच्या लेटरला व्हाईट हाऊसमध्ये गांभीर्यानं घेतलं जाईल का नाही याची धास्ती त्यांना होती. त्यांच्या मते लेटरवर कुणातरी जबाबदार व्यक्तीचं नाव असणं गरजेचं होतं आणि म्हणूनच ते जगप्रसिद्ध सायंटिस्ट अल्बर्ट आइन्स्टाईन यांच्याकडे गेले. आइन्स्टाईन सुद्धा मूळचे जर्मनीचे, पण हिटलरच्या भीतीनं ते अमेरिकेला राहायला गेले होते. त्यांनी लिओ आणि त्या 2 हंगेरियन शास्त्रज्ञांचं म्हणणं ऐकून घेतलं आणि अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना पत्र लिहून हिटलरच्या प्लॅनची कल्पना दिली. एवढंच नाही तर त्यासंबंधी अमेरिकेनं जर्मनीशी कसं डील केलं पाहिजे याबद्दल थोडक्यात सूचनाही दिल्या. तेव्हा खरं तर जर्मनी, रशिया आणि अमेरिकेमध्ये आधुनिक शस्त्र तंत्रज्ञान या बाबतीत कोल्ड वॉर सुरू झालं होतं. कोण आधी लेटेस्ट टेक्नॉलॉजी डेव्हलप करतं याची चढाओढ लागली होती. तोपर्यंत अमेरिकेनं त्यांच्या मॅनहॅटन प्रोजेक्टला इतकं गांभीर्यानं घेतलं नव्हतं. पण जर्मनीत चाललेल्या हिटलरच्या हालचाली पाहून अमेरिका खडबडून जागी झाली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन यांनी तातडीनं अधिकाऱ्यांची गुप्त बैठक बोलावली आणि फास्ट मोडमध्ये मॅनहॅटन प्रोजेक्ट सुरू करण्याच्या सूचना दिल्या. दरम्यान त्या प्रोजेक्टची सगळी जबाबदारी लेफ्टनंट जनरल लेस्ली ग्रोव्ज यांच्यावर सोपवली. तो प्रोजेक्ट इतका गुप्तपणे पार पाडायचा होता की दुनिया सोडा खुद्द अमेरिकेच्या लोकांना सुद्धा त्याची खबर लागणार नाही. तसंच तो मॅनहॅटन प्रोजेक्ट तातडीनं सुरू करण्याचं आणखी एक कारण होतं ते म्हणजे अमेरिकेने तोपर्यंत दुसऱ्या महायुद्धात सक्रिय सहभाग घेतला नव्हता. दुसऱ्या महायुद्धाच्या सुरुवातीला अमेरिका फक्त युरोपीय देशांना आधुनिक शस्त्र पुरवण्याचं काम करायची. त्याचाच राग मनात धरून जपाननं त्यांच्या पर्ल हार्बर आयलँडवर हवाई हल्ला केला. त्यामुळे अमेरिकेचं खूप नुकसान झालं. तो हल्ला अमेरिकेच्या जिव्हारी लागला. त्यानंतर अमेरिकेनं जपानचा बदला घ्यायचा चंग बांधला आणि तातडीनं 1941 साली मॅनहॅटन प्रोजेक्टला सुरुवात केली. लेस्लीनं त्या प्रोजेक्टचा हेड म्हणून ओपेनहायमरची नियुक्ती केली. प्रोजेक्टमधल्या इतर साथीदारांनी जेव्हा ओपेनहायमरचं नाव ऐकलं तेव्हा त्यांनी त्याला खूप विरोध केला. कारण त्यांच्या मते कम्युनिस्ट विचारसरणी असलेला माणूस इतक्या महत्त्वाच्या प्रोजेक्टला लीड करू शकत नाही. पण लेस्ली त्याच्या निर्णयावर ठाम राहिला. कारण त्याला माहिती होतं की न्यूक्लिअर बॉम्ब बनवण्याच्या प्रोसेसमध्ये सगळा खेळ हा ॲटम आणि त्याच्या न्यूक्लियसमधून प्रोड्यूस होणाऱ्या एनर्जीचा असतो. आणि त्या काळी अमेरिकेत ॲटम न्यूक्लियसमध्ये मास्टर की असणारा एकमेव शास्त्रज्ञ होता आणि तो म्हणजे J.R. ओपेनहायमर. त्यावेळी ओपेनहायमरला एन्रिको फर्मी, एडवर्ड टेलर, अल्बर्ट आइन्स्टाईन, रिचर्ड फिनमन यांचीही साथ मिळाली होती. पण नंतर हा प्रोजेक्ट मानव समाजासाठी किती घातक ठरू शकतो याचा अंदाज आल्यावर आइन्स्टाईन यांनी त्यातून काढता पाय घेतला. दरम्यान ओपेनहायमर सोबत त्यावेळी अतिरिक्त 15 सायंटिस्ट आणि 1,30,000 वर्कर्सची टीम होती. त्या सगळ्यांना नित्रासपणे काम करता यावं, फॅमिलीची आठवण येऊ नये यासाठी खूप मोठ्या छावण्या उभारण्यात आल्या होत्या की जेणेकरून संध्याकाळी शास्त्रज्ञांना त्यांच्या फॅमिलीसोबत वेळ घालवता येईल. हे सगळं खूप गुप्तरित्या चाललं होतं. इतकं की अमेरिकेचे प्रेसिडेंट सोडले तर त्यांच्या मंत्र्यांना सुद्धा त्याची काहीच कल्पना नव्हती. दरम्यान अमेरिकेत एनरिच युरेनियम मिळत नसल्यामुळे न्यूक्लियस बॉम्ब बनवण्यासाठी प्लुटोनियम वापरण्याचा निर्णय घेण्यात आला. गंमत म्हणजे हा प्लुटोनियम सुद्धा 1940 साली डिस्कवर करण्यात आला होता,
जो युरेनियम इतकाच एनर्जी प्रोड्यूस करू शकत होता. जर प्लुटोनियमचा शोध लागला नसता तर अमेरिका कदाचित तेव्हा ॲटम बॉम्ब बनवू शकली नसती. त्या बॉम्ब निर्मितीच्या प्रोसेसमध्ये जवळपास 2 वर्षे खर्ची झाली. त्या मध्यंतरीच्या काळात ओपेनहायमर आईन्स्टाईन यांना भेटायला गेले. दोघांमध्ये न्यूक्लियस बॉम्बच्या भविष्याबाबत चर्चा झाली. त्यावेळी आईन्स्टाईन यांनी ओपेनहायमर, तू जे करतोय ते जगासाठी किती रिस्क आहे याची तुला कल्पना आहे का, असा प्रश्न विचारला होता. पण तेव्हा ओपेनहायमर काहीच ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्याच्या डोक्यात फक्त बॉम्ब बनवण्याची प्रेरणा होती. असं बोललं जातं की प्रोजेक्टवर काम सुरू करण्याआधी ओपेनहायमर हिंदू धर्मग्रंथ भगवद्गीतेकडे खूप आकर्षित झाला होता. इतका की त्यानं भगवद्गीतेतले श्लोक त्याच्या अर्थासकट जसेच्या तसे तोंडपाठ केले होते. तो त्याच्या बायकोला आणि साथीदारांना अधूनमधून ते श्लोक म्हणून दाखवायचा. दरम्यान 1943 ते 1945 या काळात अतिशय वेगानं मॅनहॅटन प्रोजेक्टवर काम सुरू राहिलं. पुढे 12 जुलै 1945ला तयार झालेल्या न्यूक्लियस बॉम्बमध्ये एनरिच केलेलं प्लुटोनियम लोड करण्यात आलं आणि 16 जुलै 1945 रोजी बॉम्बची टेस्टिंग करण्याची तारीख ठरवण्यात आली. न्यू मेक्सिकोच्या लॉस अलामोस शहरातील अलामोगोर्डो बॉम्बिंग रेंजच्या मैदानावर. ती जागा ओपेनहायमरची जगातली सगळ्यात आवडती जागा होती. सगळं व्यवस्थित सेट होतं, पण अचानक एक अडचण आली. अमेरिकेचे प्रेसिडेंट फ्रँकलिन डी रुझवेल्ट हे ब्रेन हॅमरेज या भयंकर आजारामुळे मरण पावले. त्यामुळे या सिक्रेट एक्सप्लोजनची परमिशन कुणाकडून घ्यायची असा प्रश्न पडला. पण लेस्ली स्फोट पाहण्यासाठी खूप आतुर झाला होता. त्यानं व्हाईस प्रेसिडेंट हेनरी एस ट्रुमॅन यांच्याकडे टेस्टिंगची परवानगी मागितली. तेव्हा ट्रुमॅन यांनी पहिल्यांदा मॅनहॅटन प्रोजेक्टचं नाव ऐकलं आणि ते चॅट पडले. हा प्रयोग नेमका झाला कुठं आणि कधी याबद्दल त्यांना प्रश्न पडला. पण जास्त वेळ नसल्यानं त्यांनी तातडीनं ब्लास्टिंगची परवानगी देऊन टाकली. परमिशन नंतर 16 जुलै 1945 रोजी न्यू मेक्सिकोच्या लॉस अलामोसमध्ये जगातला पहिला ॲटम न्यूक्लियस बॉम्ब फोडण्यात आला. तेव्हा तो स्फोट बघणाऱ्यांचे अक्षरशः डोळे दिपून गेले होते. कारण त्या स्फोटानंतर आकाशात 1000 सूर्य एकाच वेळी चमकावेत इतका मोठा प्रकाश दिसत होता. धुराबद्दल तर काय बोलायलाच नको. न्यूक्लियस बॉम्बची पॉवर बघून लोक थक्क झाली होती. पण ते दृश्य पाहून न्यूक्लियस बॉम्ब बनवणारा ओपेनहायमर मात्र भयंकर शांत होता. सगळी प्रक्रिया उरकल्यावर त्यानं तिथल्या लोकांना भगवद्गीतेतला एक प्रसंग आणि श्लोक सांगितला. त्याच्यामध्ये जेव्हा श्रीकृष्णानं अर्जुनाला त्याच्या वैश्विक रूपाचं दर्शन दिलं होतं तेव्हा सुद्धा आकाशात अशाच प्रकारे 1000 सूर्य चमकत असल्याचं दृश्य होतं. पुढं त्यानं सांगितलेला श्लोक असा, कालाह अस्मि लोकक्षकृत प्रविद्धो लोकांस माहर्तृमिह प्रवृत्ताः, म्हणजे मी आता या जगाचा विनाश करणारा मृत्यू बनलोय. त्या प्रयोगाच्या यशस्वी चाचणीनंतर ओपेनहायमरचं वागणं थोडं विक्षिप्त झालं होतं. त्याला तो प्रयोग दैवी चमत्कार वाटला होता. जणू तेव्हापासून तो स्वतःला देवच समजू लागला होता असं त्याच्यासोबत काम करणाऱ्या काही साथीदारांचं म्हणणं होतं. पण नंतर जेव्हा अमेरिकेनं 6 ऑगस्ट 1945 रोजी आपल्यावर केलेल्या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी जपानच्या हिरोशिमा शहरावर लिटिल बॉय आणि 9 ऑगस्ट 1945 रोजी नागासाकीवर फॅटमॅन नावाचे 2 ॲटॉमिक बॉम्ब टाकले, तेव्हापासून ओपेनहायमरला आपण नेमकं या जगाला काय गिफ्ट दिलंय याची कल्पना आली. जपानमधला विनाश भयंकर होता. इतका भयंकर की ते पाहून ओपेनहायमरला स्वतःची लाज वाटू लागली. तो स्वतःचा तिरस्कार करू लागला. दरम्यान त्याची बायको सुद्धा त्याला म्हणाली की तू जे काही जगाला दिलंयस त्यामुळे तू जगासाठी हिरो नाही, कायम विलन बनून राहशील. ओपेनहायमरला ती गोष्ट खूप जिव्हारी लागली. त्याचा लोकांवरचा विश्वास कमी झाला. जपानवर टाकलेल्या बॉम्बनंतर दुसरं महायुद्ध संपलं. पुढे त्याला अमेरिकेकडून हायड्रोजन बॉम्ब बनवण्याची ऑफर आली. पण आता आपण यापुढे मानव समाजासाठी घातक असणारी कोणतीच गोष्ट बनवणार नसल्याची भूमिका त्याने घेतली. त्यावेळी अमेरिकेच्या वित्तीय विभागाचा चीफ सेक्रेटरी लेवी स्ट्रॉस याच्यासोबत त्याचं फाटलं होतं. स्ट्रॉसला ओपेनहायमरनं दिलेला नकार पचला नाही, म्हणून त्यानं ओपेनहायमर विरोधात बदल्याची भूमिका घेतली. त्यानं ओपेनहायमरच्या कॅरेक्टरवर घाला घातला. ओपेनहायमर हा अमेरिकेचा शत्रू असून तो सोव्हिएत रशियाचा जासूस आहे आणि त्याचे अनेक महिलांसोबत गैरसंबंध आहेत अशा बातम्या त्यानं ठरवून पेरल्या. त्यामुळं ओपेनहायमरची जगभरात बेकार नाचक्की झाली. तो जगासाठी सर्वात मोठा विलन ठरला. सध्या आलेल्या सिनेमात त्या लेवी स्ट्रॉसची भूमिका तुमच्या लाडक्या आयरन मॅन उर्फ रॉबर्ट डाउनी ज्युनियरने केली. असो, ती नाचक्की देखील ओपेनहायमर पचवू शकला नाही.
शेवटच्या काळात ओपेनहायमर कायमचा अंथरुणाला खिळून राहिला. त्याचं मन त्याला खात राहिलं. तो अंथरुणावर असताना कायम हाच विचार करायचा की मी बॉम्ब बनवून खरंच चूक केली आहे का. तो म्हणायचा जर त्यानं बॉम्ब बनवला नसता तर तिकडं हिटलरनं जर्मनीत बॉम्ब तयार केला असता आणि त्यानंतर जगाचे काय हाल झाले असते याची कल्पना सुद्धा केली जाऊ शकत नाही. किमान मी इकडं अमेरिकेत बॉम्ब बनवला म्हणून जगभरात त्याच्या वापरावर बंदी तरी आणण्यात आली. दरम्यान भयंकर मानसिक त्रासात असताना 18 फेब्रुवारी 1967 साली ओपेनहायमरचा घशाच्या कॅन्सरमुळे मृत्यू झाला. त्याच्या मृत्यू पश्चात बऱ्याच जणांची अशी भावना होती की भलेही ओपेनहायमर जिनियस होता पण आता या जगाला आणखी एक ओपेनहायमर नकोय. ओपेनहायमरवर त्या जासूसीचा काळा डाग तब्बल 56 वर्षे तसाच राहिला. आता मागच्याच वर्षी म्हणजे 2022 साली त्याच्यावरचे ते सगळे आरोप अमेरिकेने रद्द केले. तर एकूण अशी होती जगाला ॲटम बॉम्ब देणाऱ्या ओपेनहायमरची खरी गोष्ट. सध्या त्याचा सिनेमा जगभरातल्या लोकांना खूप अट्रॅक्ट करतोय. सिनेमाला आजवरची सगळ्यात मोठी ओपनिंग मिळाली. नोलाननं आजवरचा जगातला सर्वोत्कृष्ट बायोपिक बनवलाय असं लोकांना वाटतंय. पण त्या सिनेमात मांडलेली एक गोष्ट लोकांना अद्याप नीट समजलेली नाहीये आणि ती म्हणजे कॅरेक्टर असॅसिनेशन. म्हणजे जो कोणी प्रभावशाली माणूस आपल्याला नडेल त्याच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवायचे आणि त्याला नामोहरण करायचं ही नीती. कधी काळी जगप्रसिद्ध कॉमेडियन चार्ली चॅप्लिनचं सुद्धा असंच कॅरेक्टर असॅसिनेशन करून त्याला देशाबाहेर काढण्यात आलं होतं. सध्या आपल्या देशातलंही बऱ्यापैकी राजकारण याच नीतीवर सुरू आहे. असो, बाकी तुम्ही हा सिनेमा पाहायला नेमकं कधी जाताय आणि पाहिलं असेल तर तुम्हाला त्यातली कोणती गोष्ट आवडली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तसंच पिक्चर पाहिलेल्यांनी खरंच भगवद्गीतेच्या सीनवर आक्षेप घेणं वर्थित आहे का हे देखील कमेंटमध्ये कळवा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपले विशेष भारी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर तिथंही आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.